विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑपरेशनल ॲम्प्लिफायर या टॉपिकमध्ये ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचे आदर्श गुणधर्म याचा अभ्यास करणार आहोत. एखाद्या ऑपरेशनल ॲम्प्लिफायरला आदर्श मानण्यासाठी त्यामध्ये कोणकोणते गुणधर्म असावे लागतात याचा अभ्यास आपण या व्हिडिओमधून करणार आहोत. आता या ठिकाणी ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या आदर्श गुणधर्मांची यादी या ठिकाणी दिलेले आहे. कोणकोणते आदर्श गुणधर्म असतात किंवा असावेत हे आपण पाहू आणि त्यानंतर त्याच्या व्याख्यासुद्धा आपण पाहणार आहोत. तर आदर्श ऑपरेशनल ॲम्प्लिफायरमध्ये त्याचा ओपन लूप गेन हा अनंत किंवा इन्फायनाईट असतो. अनंत किंवा इन्फायनाईट म्हणजेच मोजता न येण्याइतका. इनपुट इम्पिडन्स हा सुद्धा अनंत असतो. आउटपुट इम्पिडन्स 0. इनपुट बायस करंट, आदर्श ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा इनपुट बायस करंट 0 असला पाहिजे. इनपुट ऑफसेट करंट हा सुद्धा 0 असला पाहिजे. त्यानंतर आदर्श ऑपरेशनल ॲम्प्लिफायरमध्ये कॉमन मोड रिजेक्शन रेशो, त्याला CMRR असं म्हणतात, तोही अनंत असला पाहिजे. ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा वारंवारता प्रतिसाद हा 0 हर्ट्झपासून ते अनंत हर्ट्झपर्यंत असला पाहिजे. त्यानंतर प्रतिसादाचा वेळ, ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा प्रतिसादाचा वेळ हा 0 सेकंद असला पाहिजे. आणि इनपुट ऑफसेट व्होल्टेज हे सुद्धा 0 असलं पाहिजे. तर हे आहेत काही आदर्श ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचे गुणधर्म. आता आपण याच्या व्याख्या पाहणार आहोत. हे वेगवेगळे जे गुणधर्म आहेत त्या गुणधर्माच्या व्याख्या आपण पाहणार आहोत. आता पहिली व्याख्या आहे इनपुट बायस करंट. इनपुट बायस करंट म्हणजे काय? तर इन्व्हर्टिंग व नॉन इन्व्हर्टिंग इनपुटच्या बायसिंग करंटमधील सरासरीला इनपुट बायस करंट असे म्हणतात. आता बायस करंट याचा अर्थ काय? तर ऑपरेशनल ॲम्प्लिफायरमध्ये जे डिफरन्शियल ॲम्प्लिफायर वापरलेला असतो त्याच्यामध्ये 2 ट्रान्झिस्टर असतात. हे दोन्ही ट्रान्झिस्टर सारखेच असतात, पण त्याच्या गुणधर्मामध्ये काही थोडासा फरक असतो. तर त्याच्या बेसमध्ये वाहणारा जो करंट आहे त्यालाच बायस करंट असं म्हणतात. आता हे जे दोन्ही बेस आहेत त्यालाच एक बेस हा इन्व्हर्टिंग इनपुट असतं, एका बेसचं टोक हे नॉन इन्व्हर्टिंग असतं. तर ह्या नॉन इन्व्हर्टिंग इनपुट आणि इन्व्हर्टिंग इनपुटमधून वाहणारा जो बायसिंग करंट आहे त्या बायसिंग करंटच्या सरासरीला इनपुट बायस करंट असं म्हणतात. आता सरासरी कशी काढायची? तर इन्व्हर्टिंग टोकामधून वाहणारा करंट हा IB मायनस असतो. नॉन इन्व्हर्टिंग टोकामधून वाहणारा करंट हा IB प्लस असतो. तर IB प्लस आणि IB मायनस यांची बेरीज आणि भागिले 2 यालाच इनपुट बायस करंट असं म्हणतात. आणि आदर्श ऑपरेशनल ॲम्प्लिफायरमध्ये हा इनपुट बायस करंट हा 0 असला पाहिजे, म्हणजे जी सरासरी 0 असली पाहिजे. म्हणजेच दोन्ही इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग इनपुटमधून वाहणारा करंट हा समान असला पाहिजे. दुसरी व्याख्या आहे इनपुट ऑफसेट करंट. इनपुट ऑफसेट करंट म्हणजे काय? तर नॉन इन्व्हर्टिंग व इन्व्हर्टिंग इनपुटच्या बायसिंग करंटमधील फरकास. मगाशी आपण बघितलं की बायसिंग करंट म्हणजे इन्व्हर्टिंग टोकामधून आणि नॉन इन्व्हर्टिंग टोकामधून वाहणारा जो करंट आहे त्याला बायसिंग करंट असं म्हणतात. आणि ह्या दोन्ही बायसिंग करंटच्या फरकाला इनपुट ऑफसेट करंट असं म्हणतात. म्हणजे IB प्लस आणि IB मायनस यातील जो फरक आहे त्यालाच इनपुट ऑफसेट करंट असं म्हणतात. आणि आदर्श ऑपरेशनल ॲम्प्लिफायरमध्ये हा करंटसुद्धा म्हणजे हा फरकसुद्धा 0 असला पाहिजे. तिसरी व्याख्या आहे इनपुट ऑफसेट व्होल्टेज. इनपुट ऑफसेट व्होल्टेज म्हणजे काय? इन्व्हर्टिंग व नॉन इन्व्हर्टिंग इनपुट 0 असताना ऑप ॲम्पचे आउटपुट हे 0 असले पाहिजे. परंतु प्रत्यक्षात हे आउटपुट 0 नसते. ते व्होल्टेज 0 करण्यासाठी इनपुटला जे व्होल्टेज द्यावे लागते, बाहेरून जे व्होल्टेज द्यावे लागते
त्यास इनपुट ऑफसेट व्होल्टेज असं म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी बघा, हे जे दोन इनपुट आहेत, इन्व्हर्टिंग इनपुट आणि नॉन इन्व्हर्टिंग इनपुट. इन्व्हर्टिंग इनपुट 0 व्होल्ट, नॉन इन्व्हर्टिंग इनपुट 0 व्होल्ट असताना आउटपुटसुद्धा 0 व्होल्ट आलं पाहिजे. परंतु प्रत्यक्षात असं होत नाही. याच्यामध्ये हा ऑफसेट व्होल्टेज 0 तर व्होल्टेज असतं. मग हे व्होल्टेज 0 येण्यासाठी इनपुटला काही आपल्याला व्होल्टेज द्यावं लागतं आणि त्या व्होल्टेजलाच इनपुट ऑफसेट व्होल्टेज असं म्हणतात. आणि IC 741 हा जो ऑपरेशनल ॲम्प्लिफायर आहे, त्या ॲम्प्लिफायरसाठी इनपुट ऑफसेट व्होल्टेज आहे ±2 मिलीव्होल्ट. म्हणजे इनपुटला +2 मिलीव्होल्ट किंवा -2 मिलीव्होल्ट इतकं व्होल्टेज दिलं पाहिजे, तर त्याचं आउटपुट व्होल्टेज हे 0 येऊ शकतं. त्यानंतरची व्याख्या आहे ओपन लूप गेन. ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा ओपन लूप गेन याची व्याख्या आहे फीडबॅक न देता मिळणाऱ्या ऑपॅम्पच्या गेनला ओपन लूप गेन असं म्हणतात. आता फीडबॅक याचा अर्थ काय? ॲम्प्लिफायरमध्ये हा फीडबॅक हा एक फॅक्टर असतो. फीडबॅक याचा अर्थ जेव्हा आउटपुटचा काही भाग इनपुटला जोडला जातो त्याला फीडबॅक असं म्हणतात. आता या ठिकाणी इथं इनपुट आहे, हे इन्व्हर्टिंग इनपुट, हे नॉन इन्व्हर्टिंग इनपुट आणि हे आउटपुट. तर ह्या आउटपुटचा काही भाग पुन्हा इन्व्हर्टिंग टोकाला या रजिस्टरमधून अशा पद्धतीने जोडला जातो आणि ह्यालाच फीडबॅक असं म्हणतात. मग हा फीडबॅक न देता म्हणजे फीडबॅक नसताना म्हणजे आउटपुट इनपुटला जोडलेलं नसताना जो ॲम्प्लिफायरचा गेन आहे त्या गेनलाच ओपन लूप गेन, ॲम्प्लिफायरचा ऑपॅम्पचा ओपन लूप गेन असं म्हणतात. आता हा आदर्श ऑपरेशनल ॲम्प्लिफायरमध्ये हा ओपन लूप गेन अनंत असतो, परंतु 741 या ICसाठी किंवा ह्या ऑपरेशनल ॲम्प्लिफायरसाठी तो 1 लाखापर्यंत असू शकतो. म्हणजे ओपन लूप गेन हा 1 लाखापर्यंत असू शकतो. तर याला म्हणतात ओपन लूप गेन. त्यानंतर ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा क्लोज्ड लूप गेन. जसं आपण मगाशी बघितलं, ओपन लूप गेन म्हणजे फीडबॅक नसताना ॲम्प्लिफायरचा गेन, त्याला ओपन लूप गेन असं म्हणतात. तसंच क्लोज्ड लूप गेन म्हणजे काय? फीडबॅकसह मिळणाऱ्या ऑपॅम्पच्या गेनला क्लोज लूप गेन असं म्हणतात. म्हणजे इथं फीडबॅक दिल्यानंतर आता या ठिकाणी हा जो आउटपुट हा जे ऑपरेशनल ॲम्प्लिफायर आहे, तर ह्या ऑपरेशनल ॲम्प्लिफायरला ह्या ठिकाणी इनपुट दिलेला असतो आणि या ठिकाणी आउटपुट आहे. आउटपुटचा काही भाग ह्या इनपुटला एका रजिस्टरमधून जोडला असतो, ह्याला फीडबॅक असं म्हणतात. मग या फीडबॅकसह मिळणारा जो ॲम्प्लिफायरचा गेन आहे त्याला क्लोज्ड लूप गेन असं म्हणतात. आता हा क्लोज लूप गेन ह्या फीडबॅकमुळं काय होतं की गेन कमी होतो. म्हणजे ओपन लूप गेन मगाशी बघितलं, ओपन लूप गेन हा 1 लाखापर्यंत असतो, पण काही वेळेला आपल्याला गेन कमी करण्याची आवश्यकता असते. त्यावेळी हा फीडबॅक देऊन त्याचा गेन कमी करता येतो आणि तो गेन 1000पर्यंत असू शकतो. त्यानंतर पुढची व्याख्या आहे ऑपॅम्पचा कॉमन मोड गेन. आता कॉमन मोड गेन म्हणजे काय? तर ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या दोन्ही इनपुटला दिलेलं जे इनपुट आहे, दोन्ही इनपुटला दिलेलं व्होल्टेज आहे ते समान असतानाचा येणारा गेन त्याला म्हणतात कॉमन मोड गेन. म्हणजे इथं पण 1 व्होल्ट दिलेला आहे आणि ह्या ठिकाणी पण 1 व्होल्ट दिलेला आहे. इन्व्हर्टिंग टोकाला पण 1 व्होल्ट आणि नॉन इन्व्हर्टिंग टोकाला सुद्धा 1 व्होल्ट दिलेला आहे. आणि त्यावेळी जे आउटपुट येईल ते आउटपुट आणि आउटपुट भागिले इनपुट याला काय म्हणतात? गेन. म्हणजे हे यालाच कॉमन मोड गेन असं म्हणतात. आणि ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा कॉमन मोड गेन AC या अक्षराने दर्शवला जातो आणि हा नेहमी 0 असतो. कारण याच्यामध्ये इनपुट ऑपरेशनल ॲम्प्लिफायरमध्ये जे 2 इनपुट असतात त्या 2 इनपुटमधील फरकाचं ॲम्प्लिफिकेशन केलं जातं. म्हणजे ह्याचे जे आउटपुट आहे, आउटपुट बरोबर A गुणिले V1 वजा V2. आता हे दोन्ही समान असतील, हा अधिक 1 व्होल्ट आणि हा अधिक 1 व्होल्ट. V1 अधिक 1 व्होल्ट आहे, V2 सुद्धा अधिक 1 व्होल्ट आहे. त्यामुळं आउटपुट व्होल्टेज जे आहे
ए म्हणजे त्या ॲम्प्लिफायरचं गेन V1 1 व्होल्ट वजा 1 व्होल्ट 0 व्होल्ट म्हणजे आउटपुट व्होल्टेज येणार 0 आणि आउटपुट 0 असेल तर त्याचा गेन ही 0 असतो. म्हणजेच ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचे दोन्ही इनपुट ज्यावेळी समान असतात त्यावेळी येणारा जो गेन आहे त्या गेनला कॉमन मोड गेन असं म्हणतात आणि हा कॉमन मोड गेन हा नेहमी 0 असतो. तसंच डिफरन्शियल मोड गेन म्हणजे काय, तर ऑपरेशनल ॲम्प्लिफायरला जे दोन इनपुट दिलेले असतात ते दोन्ही इनपुटमधील जो फरक असेल म्हणजे दोन्ही इनपुट जर भिन्न असतील आणि दोन्ही इनपुट भिन्न असताना येणारा ऑप ॲम्पचा गेन यालाच डिफरन्शियल मोड गेन असं म्हणतात. आणि हा डिफरन्शियल मोड गेन हा 0 तर असतो, 0 व्यतिरिक्त काहीही संख्या हा डिफरन्शियल मोड गेन असू शकतो. त्यानंतर कॉमन मोड रिजेक्शन रेशो CMRR हा एक ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा गुणधर्म आहे. याच्यामध्ये समान सिग्नल नाकारण्याची क्षमता आपल्याला ह्या ऑपरेशनल ॲम्प्लिफायरची समजते. आणि हा ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा कॉमन मोड रिजेक्शन रेशो काढत असताना त्यासाठी सूत्र आहे AD/AC. AD म्हणजे डिफरन्शियल मोड गेन आणि AC म्हणजे कॉमन मोड गेन. म्हणजे CMRR ची व्याख्या आहे डिफरन्शियल मोड गेन भागिले कॉमन मोड गेन. आता आपण मगाशी बघितलं की डिफरन्शियल मोड गेन हा 0 तर असतो आणि कॉमन मोड गेन हा 0 असतो. त्यामुळं डिफरन्शियल मोड गेन 0 तर संख्या किती असली आणि कॉमन मोड गेन हा जर 0 असेल तर कोणत्याही संख्येला आपण ज्यावेळी 0 ने भागतो त्यावेळी ती संख्या येते असंख्य किंवा इन्फायनाईट. त्यामुळं CMRR आदर्श ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा CMRR किंवा कॉमन मोड रिजेक्शन रेशो हा इन्फायनाईट असतो. त्यानंतर आहे स्ल्यू रेट. स्ल्यू रेट म्हणजे ऑप ॲम्पला AC इनपुट दिल्यानंतर ऑप ॲम्पचे आउटपुट जास्तीत जास्त ज्या दराने बदलते त्यास स्ल्यू रेट असं म्हणतात. आता म्हणजे या ठिकाणी ऑपरेशनल ॲम्प्लिफायरला च्या इनपुटला AC सिग्नल दिल्यानंतर आउटपुटला सुद्धा AC सिग्नल मिळतो. मग हा AC सिग्नल मिळत असताना AC सिग्नल वाढत जातो आणि कमी होत जातो. ह्याच्यामध्ये जो AC सिग्नलमधील आउटपुटमधील AC सिग्नलमधील जो बदल आहे तो बदल ज्या गतीने बदलतो त्यालाच स्ल्यू रेट असं म्हणतात. आणि हा स्ल्यू रेट व्होल्ट पर सेकंद यामध्ये मोजतात. म्हणजे किती एका सेकंदामध्ये किती व्होल्ट वाढलेला आहे, किती व्होल्ट त्याच्यामध्ये बदल झालेला आहे यालाच स्ल्यू रेट असं म्हणतात. आणि ते स्ल्यू रेट मोजण्याचं एकक आहे व्होल्ट पर सेकंद किंवा व्होल्ट पर मायक्रोसेकंद. आता हा IC 741साठी हा जो स्ल्यू रेट आहे हा 0.5 व्होल्ट पर मायक्रोसेकंद म्हणजे एका मायक्रोसेकंदला 0.5 व्होल्ट इतकं व्होल्टेज बदलतं. तर अशा पद्धतीने हा स्ल्यू रेट काढला जातो. तर हे आहेत ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचे काही आदर्श गुणधर्म. आणि ह्या आदर्श गुणधर्मामध्ये किंवा आदर्श गुणधर्मावरून आपल्याला त्या ऑपरेशनल ॲम्प्लिफायरची कार्यक्षमता ठरवता येते. हे जरी ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचे आदर्श गुणधर्म असले तरी प्रत्यक्षात मात्र हे गुणधर्म यासारखे आढळत नाहीत. आता उदाहरणार्थ ओपन लूप गेन हा अनंत असला पाहिजे, पण प्रत्यक्षात हा अनंत नसतो, हा 1 लाखापर्यंत असतो. इनपुट इम्पिडन्स हा अनंत असला पाहिजे, पण तो अनंत नसतो. आता आणि 2 व्याख्या याच्यामध्ये राहिलेल्या आहेत, इनपुट इम्पिडन्स आणि आउटपुट इम्पिडन्स. इनपुट इम्पिडन्स त्यालाच इनपुट संरोध असं म्हणतात. ऑप ॲम्पच्या इनपुट टोकाला दिलेले व्होल्टेज आणि त्यामुळे इनपुट टोकामधून वाहणारा करंट यांच्या गुणोत्तरास इनपुट इम्पिडन्स असं म्हणतात. आता इनपुट इम्पिडन्स ह्या ठिकाणी हा इनपुट इम्पिडन्स दाखवलेला आहे, RI किंवा ZI या अक्षराने दाखवलेला आहे. ह्या ठिकाणी हा जो रेजिस्टन्स आहे त्याला इम्पिडन्स असं म्हणतात. हा RI किंवा
ZI या अक्षराने दर्शवला जातो. तर इनपुट व्होल्टेज, इनपुट टोकामधून वाहणारा करंट I इन आणि व्होल्टेज V इन यातलं जे गुणोत्तर आहे म्हणजे ZI बरोबर V इन बाय I इन म्हणजे इनपुट व्होल्टेज आणि इनपुट करंट याचा जो गुणोत्तर आहे यालाच इनपुट इम्पिडन्स असं म्हणतात. आणि आदर्श ऑप एम्पमध्ये इनपुट इम्पिडन्स हा इन्फायनाईट असतो. म्हणजेच ऑप एम्पमध्ये करंट हा न वाहता इनपुटला व्होल्टेज दिल्यानंतर हा करंट ऑप एम्पमधून वाहू शकत नाही, कारण त्याचा जो रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स इन्फायनाईट किंवा जास्त असतो. त्याचबरोबर आउटपुट इम्पिडन्स, दुसरी व्याख्या आहे आउटपुट इम्पिडन्स. आउटपुट इम्पिडन्स त्याला आउटपुट संरोध असं म्हणतात. तर ऑप एम्पचे आउटपुट व्होल्टेज आणि त्यावेळी वाहणाऱ्या आउटपुटमधून करंट यांच्या गुणोत्तरास आउटपुट इम्पिडन्स असं म्हणतात. आता हा आउटपुट इम्पिडन्स RO किंवा ZO या अक्षराने दर्शवला जातो. RO किंवा ZO. तर आउटपुट व्होल्टेज आणि त्यातून वाहणारा करंट यांचा गुणोत्तर म्हणजे VO ZO बरोबर, ZO म्हणजे आउटपुट इम्पिडन्स म्हणजे VO डिवायडेड बाय IO म्हणजे व्होल्टेज आणि आउटपुट व्होल्टेज आणि आउटपुट व्होल्टेजच्या वेळी आउटपुटमधून वाहणारा करंट याचे जे गुणोत्तर आहे यालाच आउटपुट इम्पिडन्स असं म्हणतात. आता आउटपुट इम्पिडन्स हा 0 असला पाहिजे. आदर्श ऑप एम्पचा आउटपुट इम्पिडन्स हा 0 असला पाहिजे. पण आदर्श प्रॅक्टिकली तो 0 नसून 75 ओहम इतका असू शकतो. म्हणजे IC 741 याचा जो आउटपुट इम्पिडन्स आहे तो 75 ओहम असतो. तसंच इनपुट इम्पिडन्स, आदर्श ऑप एम्पचा इनपुट इम्पिडन्स हा इन्फायनाईट असतो, परंतु तो इन्फायनाईट नसून 741 या ICसाठी तो 2 मेगा ओहमपर्यंत इतका असू शकतो. म्हणजेच प्रत्यक्षात ज्या ह्या ऑप एम्पचे जे गुणधर्म आहेत त्या गुणधर्म आणि आयडियल गुणधर्म याच्यामध्ये फरक असू शकतो. तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमधून आपणास ऑप एम्पचे आदर्श गुणधर्म कोणते आणि त्या आदर्श गुणधर्मांच्या व्याख्या आपणास समजले असतील अशी मी आशा करतो. धन्यवाद.